नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आपला जो शैक्षणिक अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला त्याला आपण ऑनलाईन एज्युकेशन म्हणतो आहे। या ऑनलाईन एज्युकेशनला सुरुवात करत आहोत। त्यामध्ये इयत्ता 8वी विषय इंग्रजी यामधील पहिली पोयम बी द बेस्ट। बी द बेस्ट। So first of all we have to understand the meaning of be the best. तर बी द बेस्ट ला मराठीमध्ये सर्वोत्तम व्हा। सर्वोत्तम व्हा। तर आपण सर्वोत्तम कसं झालं पाहिजे, सगळ्यात उत्तम कसं झालं पाहिजे, हाऊ टू मेक बी द बेस्ट, त्यासाठी ही कविता आपल्याला दिलेली आहे। या कवितेचा आशय मिनिंग आपण समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या कवितेची वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघणार आहोत। सगळ्यांनी आपले पुस्तक व्हिडिओ बघताना पुस्तक समोर ठेवायचे आहे आणि तुम्ही स्वयं अध्ययन करायचं आहे। व्हिडिओ ऐकून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहे। त्यासाठी तुम्हाला इंग्रजीचं एक नोटबुक करायचं आहे। तर वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघा। वॉर्मिंग अप एक्सरसाइज, लुक ॲट द वॉर्मिंग अप एक्सरसाइज। Warming up exercise. First of all, chit chat question, very easy questions. These questions are related to your daily life. तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित हे प्रश्न असतात। First question is, have you got a prize in any competitions? Competition म्हणजे स्पर्धा। So have you got a prize in any competitions? तुम्हाला एखाद्या किंवा कोणत्याही ज्या काही तुम्ही स्पर्धा दिलेल्या आहे, ती धावण्याची स्पर्धा असेल, प्रश्नमंजुषा स्पर्धा असेल, लॉंग जंप कॉम्पिटिशन असेल, सायकलिंग कॉम्पिटिशन असेल, कोणती स्पर्धा असेल, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कधी प्राइज म्हणजे बक्षीस मिळाले आहे का? खूप सोपा प्रश्न आहे, तुमच्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड प्रश्न आहे। मिळालं असेल तर आपण त्याचं उत्तर लिहू शकतो, यस आय हॅव गॉट अ प्राइज इन सायकलिंग कॉम्पिटिशन्स, इन एसे कॉम्पिटिशन, इन पोएट्री कॉम्पिटिशन्स, इन लॉंग जंप कॉम्पिटिशन्स। अशा विविध स्पर्धा परीक्षांची नावं किंवा कॉम्पिटिशनची नावं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो। सेकंड क्वेश्चन बघा, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? ॲट दॅट टाइम when you win the competitions, that times how did you feel? ज्यावेळेला तुम्ही स्पर्धा जिंकता त्यावेळेला तुम्हाला कसं फील होतं, कसं वाटते? तुमच्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड क्वेश्चन, सोपा प्रश्न। याचं उत्तर आपण असं म्हणू शकतो, वी फील किंवा आय फील व्हेरी एक्साइटेड, आय फील व्हेरी हॅपी, असं त्याचं उत्तर आपण लिहू शकतो। थर्ड क्वेश्चन बघा, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफोर्ट्स? या ठिकाणी तुम्हाला नवीन शब्द दिलेला आहे, एफोर्ट्स। एफोर्ट्स, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स। एफोर्ट्स, एफोर्ट्स म्हणजे प्रयत्न। प्रश्न तोच आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफोर्ट्स? तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये कधी अपयशी झाले आहे का?
तुमच्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर सुद्धा तुम्ही लिहू शकता. यस आय फेल्ड इन माय एफर्ट्स. यस आय फेल्ड इन माय एफर्ट्स. होय, मी माझ्या प्रयत्नामध्ये अपयशी झालेलो आहे. कधी कधी समटाइम्स लिहू, समटाइम्स सुद्धा हा शब्द तुम्ही वापरू शकता, किंवा सम ओकेजन्स हा शब्द सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे सम ओकेजन्स म्हणजे काही प्रसंगामध्ये मी माझ्या प्रयत्नामध्ये अपयशी झालेलो आहे. सो यू हॅव टू राईट द आन्सर यस. देन फोर्थ क्वेश्चन, डू यू थिंक वी शुड accept success as well as failure? That's the question. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं? कारण ही जी चिटचॅट ऍक्टिव्हिटी असते, ही चिटचॅट ऍक्टिव्हिटी तुमच्याशी रिलेटेड असते, तुमच्या दैनंदिन जीवनाशी रिलेटेड असते. अँड दिस ऍक्टिव्हिटी यू हॅव टू मेक टू स्पीक इन इंग्लिश. म्हणजे या चिटचॅट ऍक्टिव्हिटीने तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी मदत होत असते. तर प्रश्न खूप महत्वाचा आहे. डू यू थिंक, तुम्हाला काय वाटते? वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ऍज वेल ऍज फेल्युअर. म्हणजे आपण यश आणि अपयश, सक्सेस अँड फेल्युअर, तर यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे असे तुम्हाला वाटते का? यावर तुम्हाला त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या ओपिनियनने लिहायचं आहे. खरंच आपण या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे का? की नुसतं यशच स्वीकारलं पाहिजे, की नुसतं अपयशच स्वीकारलं पाहिजे? या गोष्टी तुमच्यावर रिलेटेड आहे. तर तुम्हाला काय वाटते यावर? तुमचं ओपिनियन काय आहे, तुमचं मत काय आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता यस डेफिनेटली वी शुड ऍक्सेप्ट सक्सेस ऍज वेल ऍज फेल्युअर. Yes, definitely we should accept success as well as failure. खरंच आपण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. कारण नेहमी आपण सक्सेस होत नसतो. प्रत्येक वेळेला आपल्याला यशच मिळेल असं आपण सांगू शकत नाही. कधी कधी आपल्याला अपयश सुद्धा मिळू शकते. देन लास्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन बघा. व्हॉट विल यू बी your reaction if you are not selected in a team? खूप महत्वाचा प्रश्न आहे. What will be your reactions? प्रतिक्रिया. रिएक्शन म्हणजे प्रतिक्रिया. If you are not selected in the team, म्हणजे समजा एखादी संघ आहे, समजा क्रिकेटचा संघ आहे, just like a cricket team, and you are not selected in this team. त्या टीम मध्ये तुमची निवड झालेली नाही. क्रिकेटच्या संघामध्ये शाळेची किंवा वर्गाची क्रिकेटचा संघ आहे आणि त्या क्रिकेटच्या संघामध्ये तुमची निवड झालेली नाही आहे. अशा वेळेला तुमची काय प्रतिक्रिया असेल? व्हॉट युअर रिॲक्शन? तुमची काय प्रतिक्रिया असेल? ही तुमची प्रतिक्रिया तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. काय प्रतिक्रिया असेल याचं उत्तर तुम्ही असं लिहू शकता. I feel very sad. मला खूप दुःख होईल असे तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. किंवा असे तुम्ही म्हणू शकता I feel very sad but I will try to my best next time. नंतरच्या वेळेला मी पुन्हा माझा चांगला प्रयत्न करेन असं सुद्धा तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, नंबर 1 पुस्तकामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. यू हॅव टू गिवन द सेट्स ऑफ वर्ड्स. तुम्हाला त्या ठिकाणी शब्दांचा संच दिलेला आहे. सेट्स ऑफ वर्ड्स ABCD असे 4 शब्दांचे सेट्स दिलेले आहेत. तर तुम्हाला ते पहिले रीड अलाउड करायचे, ते वाचायचे आहे. वाचल्यानंतर बी क्वेश्चन बघा. पहिले ते वाचायचे, नंतर बी क्वेश्चन बघा काय म्हणते. Rearrange each of the above sets of words according to the increasing order of their size or growth. Size or growth म्हणजे त्याचा आकार. म्हणजे
खूप सोपं आहे. तुम्हाला हे जे सेट्स ऑफ वर्ड्स आहे हे सेट्स ऑफ वर्ड्स रिअरेंज करायचे. कशानुसार रिअरेंज करायचे आहे? त्या शब्दाच्या आकारावरून किंवा त्या शब्दाच्या शब्द संख्येवरून. म्हणजे एखादी शब्द हा एक अक्षरी असेल तर तो पहिल्या क्रमांकावर येईल. these words in first order. Then one of the words in two letters, दोन अक्षराचा असेल, so these words in second order. One of the words in three letters, so these words are in third order. समजलं सगळ्यांना? तर तुम्हाला त्या अक्षराच्या संख्येनुसार त्या शब्दाची तुम्हाला रिअरेंजमेंट करायची आहे, तुम्हाला त्याची मांडणी करायची आहे. तर खूप सोपं आहे, तुम्ही हे करू शकता. एक सेकंड क्वेश्चन बघा. एक स्टोरी दिलेली आहे तुम्हाला. काय म्हणते बघा, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लॉयन अँड द माऊस. ज्यावेळेला तुम्ही प्री प्रायमरी क्लासेस मध्ये असता, प्री प्रायमरी क्लासेस म्हणजे लहान वर्गामध्ये जेव्हा तुम्ही शिकत होता त्यावेळेला तुम्ही एक गोष्ट शिकलेली असता. त्या गोष्टीचं नाव आहे द लॉयन अँड द माऊस. सिंह आणि उंदीर ही गोष्ट तुम्ही शिकलेली आहे. रीड इट इन द इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युजिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. खाली बॉक्स दिलेला आहे, येलो कलरने लाईट केलेला आहे, त्याला हायलाइट केलेला आहे. सो these yellow color highlights box have words. त्या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत. these words you have to use in this story. या स्टोरी मध्ये तुम्हाला त्या हायलाइट केलेल्या बॉक्स मधल्या शब्दाचा तुम्हाला वापर करायचा आहे. सो वी हॅव टू लर्न द स्टोरी. आपण आता गोष्ट समजून घेऊया. का बरं आपण गोष्ट समजून घेऊया? कारण या गोष्टीचा तुम्हाला शेवटी मॉरल लिहायचा आहे. मॉरल ऑफ द स्टोरी, बोध. मॉरल म्हणजे बोध. बोध काय आहे या गोष्टीवरून आपल्याला घ्यायचा आहे, तो आपल्याला लिहायचा आहे. सो लुक ॲट दिस स्टोरी. स्टोरीकडे बघा सगळ्यांनी. काय म्हणते, अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फिल इन द ब्लँक्स. आता या फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला हायलाइट केलेल्या बॉक्स मधला एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी चूज करून लिहायचा आहे. तर मराठीमध्ये काय म्हणते, अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फिल इन द ब्लँक्स. एक सिंह होता आणि हा सिंह झोपलेला होता. कुठे झोपलेला होता? नक्कीच इन अ फॉरेस्ट. कुठे झोपलेला होता? फॉरेस्ट. सो फर्स्ट फिल इन द ब्लँक्स, अ फॉरेस्ट. नेक्स्ट, अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. त्या जंगलामध्ये तो सिंह झोपलेला होता आणि त्या सिंहासोबत स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. त्याच जंगलामध्ये एक उंदीर सुद्धा राहत होता आणि हा उंदीर कोणाच्या अंगावर खेळत होता? ऑन हिम. कोणाच्या? सिंहाच्या अंगावर खेळत होता. द लॉयन गॉट अप अँड फिल इन द ब्लँक्स. तो उंदीर त्या सिंहाच्या अंगावर खेळत होता आणि खेळत असताना द लॉयन गॉट अप. सिंहाला जाग आली. अचानक तो उठला, झोपेतून जागा झाला. आता झोपेतून त्याची झोप डिस्टर्ब केलेली आहे, म्हणजे नक्कीच तो आनंदाने जागा झाला असेल का? आपल्याला त्या ठिकाणी एक शब्द बघायचा आहे. तिथं हायलाइट केलेल्या बॉक्स मध्ये शब्द दिलेला आहे अँग्रीली. रागाने तो सिंह काय झाला? जागा झाला. He caught the mouse and was ready to fill in the blanks. Eat. त्याच्या मनामध्ये विचार आला. He caught the mouse and was ready to kill. त्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्या सिंहाने विचार केला, त्याने तयारी केली की आता आपण या उंदराला कॉट द माऊस. कॉट या ठिकाणी शब्द लक्षात ठेवायचा. कॉट. कॉट हा पास्ट टेन्स वर्ड आहे. कॅच. कॅचचा भूतकाळी रूप आहे कॉट. लक्षात ठेवायचं. तर त्या सिंहाने विचार केला, तयारी केली की आता आपण या उंदराला पकडायचं. and was ready to fill in the blanks. Eat.
याला पकडून आपण याला आता त्याच्याशी काहीतरी करायचं. आता काय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेला आहे हायलाइट केलेल्या बॉक्स मध्ये, किल, रेडी टू किल इट. त्याला पकडायचं आणि त्याला मारून टाकायची तयारी सिंहाने केलेली होती. नेक्स्ट बघा, द माउस फिल इन द ब्लँक्स बेग द लॉयन टू लिव्ह इट अँड सेड दॅट समडे इट वुड फिल इन द ब्लँक्स. सिंहाने त्या उंदराला पकडलं. पकडल्यानंतर बघा, द फिल इन द ब्लँक्स बेग. बेग बेग बेगचा अर्थ तुम्हाला माहित आहे. बेग म्हणजे भीक मागणे. तर आता इथं कोणी भीक मागितली असेल? जो संकटात आहे. आणि या ठिकाणी संकटात कोण आहे? उंदीर. म्हणजे या फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? माऊस. तर द माऊस बेग द लॉयन टू लिव्ह इट. सिंहाच्या तावडीमध्ये सापडलेला उंदीर कोणासमोर भीक मागू लागला? सिंहासमोर किंवा सिंहाला मला सोडून दे, लिव्ह इट. सोडून देण्यासाठी त्याच्यासमोर तो क्षमा याचना, त्याची माफी मागू लागला. त्याच्यासमोर तो दयेची भीक मागू लागला. अँड सेड दॅट समडे इट वुड हेल्प द लायन. आणि तो उंदीर त्या सिंहाला असंही म्हणाला. तो उंदीर त्याला म्हणाला, समडे इट वुड फिल इन द ब्लँक्स द लॉयन. की ज्या वेळेला या फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला हायलाइट केलेला बॉक्स मधला एक शब्द लिहायचा, हेल्प. हेल्प द लायन. ज्या वेळेला माझी तुला गरज पडेल त्यावेळेला मी तुला मदत नक्की करेन, असा तो उंदीर सिंहाला म्हणाला. नेक्स्ट बघा, वन डे द लॉयन वॉज कॉट. फिल इन द ब्लँक्स मध्ये शब्द लिहायचा आहे कॉट. एक दिवस काय झालं? तो सिंह पकडला गेला. कॉट, त्याला पकडला गेला. इन अ नेट सेट बाय द हंटर्स. हंटर्स हंटर्स म्हणजे शिकारी. शिकाऱ्यांनी जंगलामध्ये एक जाळी बसवलेली होती सिंहाला पकडण्यासाठी. आणि त्या जाळीमध्ये कोण अडकला? सिंह अडकला. He filled in the blanks loudly as he tried too hard to escape. Escape म्हणजे सुटका करून घेण्यासाठी किंवा सुटका करण्यासाठी. ज्यावेळेला तो सिंह त्या जाळ्यांमध्ये सापडला, अडकला, त्यावेळेला ही फिल इन द ब्लँक्स तो जोराने आता काय करणार आहे? आपण एखाद्या ठिकाणी जर सापडलो किंवा आपल्याला एखाद्याने पकडलं तर आपण जोराने ओरडतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला शब्द लिहायचा आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये, रोअर्ड. रोअर्ड. जोराने तो ओरडू लागला, गर्जना करू लागला. लाऊडली ही ट्राइड टू हार्ड टू एस्केप. आणि स्वतःला त्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी ट्राय करू लागला, प्रयत्न करू लागला. The mouse filled in the blanks, the lion and came. खूप जोराने गर्जना ओरडत. त्याच जंगलामध्ये हा उंदीर सुद्धा राहत होता. या उंदराला कोणाचा आवाज ऐकू आला? सिंहाचा आवाज ऐकू आला. या फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. आवाज ऐकू आल्यासाठी एक शब्द आहे, तो म्हणजे हिअर्ड. शब्द आहे हिअर्ड. सो हिअर्ड द लायन अँड केम. उंदराला सिंहाच्या गर्जनेचा आवाज ऐकू आला आणि तो उंदीर सिंहाजवळ आला. It fill in the blanks of the net with its sharp teeth. तो उंदीर त्या सिंहाजवळ आला आणि सिंहाजवळ आल्यानंतर त्या उंदराने ज्या जाळीमध्ये हा सिंह अडकलेला होता ती जाळी, तो उंदीर त्याचे जे शार्प टीथ आहे, अनुकुचीदार दात आहे, त्या दाताच्या मदतीने तो उंदीर ते जाळे कुरतडायला लागला, चिव करावं लागलं. त्या ठिकाणी तुम्हाला शब्द लिहायचा फिल इन द ब्लँक्स मध्ये चिव.
CHEWET म्हणजे त्याला कुरतडणे, त्याला चावू लागला तो. अँड सेट द लॉयन फ्री. आणि लास्ट फिल इन द ब्लँक्स मध्ये एकच शब्द उरलेला आहे तो म्हणजे फ्री, मुक्त झाला. म्हणजे ज्या वेळेला त्या उंदराने ती जाळी कुरतडली दाताच्या मदतीने, त्यावेळेला तो उंदीर त्या जाळीतून बाहेर पडला, मुक्त झाला. आता ही गोष्ट तुम्हाला नक्कीच समजली असेल. हे दुसऱ्यांदा मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्या आधी तुम्ही प्री प्रायमरी क्लासमध्ये सुद्धा ही गोष्ट शिकलेली आहे. सो आय थिंक यू हॅव टू अंडरस्टँड दिस स्टोरी. सो नाव यू हॅव टू राईट द मॉरल ऑफ दिस स्टोरी. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ दिस स्टोरी? या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय बोध मिळाला? सो देअर आर सो मेनी टाइप्स ऑफ मॉरल. आपण या गोष्टीवरून अनेक बोध घेऊ शकतो. पहिला बोध मी तुम्हाला सांगतो. पहिला बोध आहे, डू नॉट अंडर एस्टिमेट टू अदर. डू नॉट अंडर एस्टिमेट टू अदर. अंडर एस्टिमेट, कोणालाही कमी लेखायचं नाही. हा सगळ्यात महत्वाचा मॉरल आहे. डू नॉट अंडर एस्टिमेट टू अदर्स. सेकंड मॉरल आहे, ऑलवेज हेल्प टू ईच अदर. फ्रेंड्स इन नीड, फ्रेंड्स इन नीड. एकमेकांना मदत केली पाहिजे. कठीण प्रसंगी आपल्याला धावून येणारा आपला मित्रच असतो किंवा कोणीतरी असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ऑलवेज हेल्प टू ईच अदर. आपण नेहमी एकमेकांची काय केली पाहिजे, मदत केली. सो दीज आर दी मॉरल. हे मॉरल तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. आणि ही जी वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे, ही वॉर्मिंग अप एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या नोटबुकामध्ये लिहून ठेवायची आहे. लिहायचे तुम्हाला. टायटल टाकायचं, बी द बेस्ट, देन वॉर्मिंग अप एक्सरसाइज, अँड देन फर्स्ट इन चिट चॅट, देन 5 questions serially, then question number 1, read aloud the following sets of words. These are, and the second is story. The story you have to write the complete story, and last is moral of the story. ते सुद्धा तुम्हाला लिहायचं. नेक्स्ट पिरियडला आपण बी द बेस्ट या कवितेचा अर्थ बघणार आहोत. त्याआधी सगळ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये या कवितेचे शब्द लिहायचे आणि ते शब्द तुम्हाला वाचायचे आणि वाचल्यानंतर आपण या कवितेचा मीनिंग समजून घ्यायचा घेणार आहोत. जर कोणाला काही अडचण वाटली तर मला नक्की तुम्ही फोन करा.